बघा इथं क्वेश्चन काय दिलेलं आहे, क्वेश्चन बी मधला सेकंड आहे, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे, मग आता बघा आपण इथं हा प्रॉब्लेम सॉल्व करू. मग सोल्युशन, लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, मग आता इथं काय येईल बघा, इथं आपण पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करावं लागेल. का? कारण की इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग आपण एक्सपान्शन करून वरची व्हॅल्यू रिड्यूस नाही करू शकत. मग हा प्रॉपर फ्रॅक्शन पण आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं, पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करायचं. मग बघा एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं काय काय येणार, रिपीटेड फॅक्टर आहे. कारण की एक्स मायनस 1चा स्क्वेअर आहे, म्हणजे काय येणार एक्स मायनस 1चा स्क्वेअर. मग एक्स मायनस 1 रेज टू पॉवर 1 प्लस सेकंड फॅक्टर अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण 2 वेळेस रिपीट झाला म्हणून 2 कॉन्स्टंट आली. ठीक आहे, 3 वेळेस रिपीट झाला असता 3 कॉन्स्टंट आले असते. मग बघा इथं काय आहे, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथं काय एक्स मायनस 1 आहे आणि इथं एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, एक्स मायनस 1 डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून काय होईल सगळीकडे डिनॉमिनेटर सेम होईल. मग एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ए अपॉन एक्स मायनस 1 आणि इथं पण एक्स मायनस 1ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे जेणेकरून काय होणार इथं हे जे याचं स्क्वेअर होईल. ठीक आहे, प्लस बी अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग सगळीकडचं डिनॉमिनेटर काय होणार, कॅन्सल होणार. ठीक आहे, म्हणजे इथं काय राहिलं आता, एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 प्लस बी. ठीक आहे, मग आता काय करायचं, पुट करायचं, पुट एक्स इज इक्वल्स टू 0. मग एक्स इक्वल्स टू जर 0 पुट केलं तर काय येणार, 0 प्लस 1 इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 1 प्लस बी. म्हणजे इथं काय येणार, ए इज इक्वल्स टू मायनस 1 प्लस बी, म्हणजेच 1 इज इक्वल्स टू बी मायनस ए होणार. ठीक आहे, मग आता बघा परत पुट काय पुट करायचं, पुट एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0, म्हणजेच एक्स इक्वल्स टू काय येणार आहे, 1 येणार आहे. मग एक्स इक्वल्स टू जर 1 पुट केलं तर काय होईल, बघा इथं एक्स इज इक्वल्स टू 1. मग एक्स इक्वल्स टू 1 जर घेतलं तिथं काय येणार, 1 प्लस 1 इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1 प्लस बी. म्हणजेच 2 इज इक्वल्स टू काय भेटणार, ए इंटू ब्रॅकेटमध्ये 0 प्लस बी. म्हणजेच बी इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला इथं, 2 भेटलं. ठीक आहे, मग बी इक्वल्स टू 2 भेटलेलं आपण काय करणार, इथं ए मायनस याच्यामध्ये पुट करणार. ठीक आहे, मग बघा इथं येणार 1 इज इक्वल्स टू बी मायनस ए, म्हणजे इथे येणार 1 इज इक्वल्स टू 2 मायनस ए. मग बघा हा मायनस इकडे जाणार आणि हा प्लस इकडे येणार, म्हणजेच ए इज इक्वल्स टू काय होणार 2 मायनस 1, म्हणजेच ए इज इक्वल्स टू किती आलं, 1 आलं. मग बघा आपल्याला ए आणि बी दोघांचे पण व्हॅल्यू भेटलं. ठीक आहे, मग आता ए आणि बी दोन्ही पण भेटले तर मग काय करायचं त्याचं, आता ते इक्वेशन पार्शियल फ्रॅक्शनच्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. ठीक आहे, मग बघा पार्शियल फ्रॅक्शनचं इक्वेशन, मग पार्शियल फ्रॅक्शनचं इक्वेशन काय होणार, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए किती आहे, 1 अपॉन एक्स मायनस 1 प्लस बी किती आला आपला, 2 आलेला आहे. ठीक आहे, मग बी 2 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे काय आलं आपलं नवीन फ्रॅक्शन आलं. मग हा काय करायचं, रिप्लेस करायचं कशामध्ये, मग इथं लिहायचं, वाटलं त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या.
मग पुटिंग इन इक्वेशन 1, मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इक्वेशन 1 काय होईल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आता इथे येणार 1/x प्लस 1 प्लस 2/x प्लस 1 एक्स प्लस 1 नाही, एक्स मायनस आहे, ठीक आहे, एक्स मायनस 1 प्लस 2/x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. मग इथं बघा वाटलं तर मोठी ब्रॅकेट टाका, स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे. मग बघा आय इज इक्वल्स टू काय येईल आता, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आता इंटिग्रेशन सेपरेट होईल प्रत्येकाचं, ठीक आहे. म्हणजे इथे येणार 1/x मायनस 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2/x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. मग बघा इथं काय होणार, आता फॉर्म्युला अप्लाय होणार. कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, मग बघा फॉर्म्युला येणार इंटिग्रेशन ऑफ, इथं 1/f(x) चा फॉर्म्युला अप्लाय होईल, ठीक आहे. आणि इकडच्या बाजूला काय आहे की हा 2 बाहेर येणार पहिले, ठीक आहे. आपण फॉर्म्युला अप्लाय करायच्या आधी एकदा बाहेर घेऊन घेऊ, ठीक आहे. मग इथे येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/x मायनस 1 dx प्लस हा 2 बाहेर आला, इंटिग्रेशन ऑफ, आता बघा हे एक्स रेस टू 2 आहे, हे डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला गेलं काय होणार, एक्स मायनस 1 रेस टू मायनस 2 dx होणार, ठीक आहे. मग आपण हे पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ आता. मग इथं काय येईल, मग बघा आता इथं पहिल्या याच्यामध्ये इथं फॉर्म्युला अप्लाय होणार 1/f(x). मग 1/f(x) dx काय येतं, लॉग ऑफ f of x होतं, ठीक आहे, f of x प्लस c होतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे येणार x रेस टू n चा फॉर्म्युला. मग f of x रेस टू n, f of x रेस टू n dx, याचं काय येईल ब्रॅकेटमध्ये f of x रेस टू बघा इथे येणार f of x रेस टू n प्लस 1/n प्लस 1 इंटू d/dx ऑफ f of x. मग या दोन फॉर्म्युलेनुसार याचं एक्सपान्शन होईल, ठीक आहे. मग इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ x मायनस 1 प्लस इथं 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, x मायनस 1 रेस टू मायनस 2 प्लस 1 अपॉन मायनस 2 प्लस 1, हा ब्रॅकेट कंप्लीट, ठीक आहे. आणि परत इथं काय येणार, ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी येणार, ठीक आहे. म्हणजेच आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ x मायनस 1, बघा आता इथं प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय होणार, x मायनस 1 रेस टू मायनस 1 अपॉन मायनस 1 प्लस सी होणार, ठीक आहे. म्हणजेच आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ x मायनस 1, आता बघा हा मायनस आणि हा प्लस काय होणार, मायनस होणार 2 इंटू, बघा, आणि हा जो ब्रॅकेटमध्ये x रेस टू मायनस 1 याला आपण काय लिहू शकतो, x रेस टू x मायनस 1 लिहू शकतो, x अपॉन x मायनस 1 लिहू शकतो प्लस सी. मग फायनल आन्सर काय आलं, लॉग ऑफ x मायनस 1 मायनस 2 अपॉन x मायनस 1 प्लस सी, ठीक आहे. मग इथं काय येणार,
बघा मग इथं आपण पार्शियल फ्रॅक्शन यूज केलं, पार्शियल फ्रॅक्शन यूज करून ए आणि बी फाइंड आउट केले, नंतर पार्शियल फ्रॅक्शन इथं लिहिला, नंतर आपण इथं एक्सपान्शन केलं, एक्सपान्शन करून हे दोन फॉर्म्युले यूज केले आणि याचा आन्सर फाइंड आउट केलं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.